असं म्हणायचं नाही बरं का मला कोणी नाहीये, कारण जिथं कुणी कोणाला नाही ना तिथं फक्त ज्ञानोबा सगळ्यांसाठी उभे राहिलेले आहेत, सगळ्यांसाठी बसलेत. जीवनामध्ये मला एका गोष्टीची फार शोकांतिका वाटते, फार शोकांतिका वाटते देवा, की काय आमच्याकडून पाप घडलं असेल की आमच्या मानवताकडून त्या ज्ञानोबांना इतका त्रास भोगावा लागला. पण पुन्हा कधीतरी त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होतं की ज्ञानोबांना जर जगानं त्रास दिला नसता तर या जगानं आज डोक्यावर सुद्धा घेतलं नसतं. कारण जगाची रीत आहे मायबाप, अगोदर एवढी परीक्षा घेतो, एवढी परीक्षा घेतो, एवढी परीक्षा घेतं, लिमिट संपते माणसाची परीक्षा देण्याची, पण शेवटी जो हडाचा वारकरी ना तो जिंकतो बरं का. परमार्थाची किंमत आहे, परमार्थाची श्रीमंती आहे. ऐका, भगवंताचा स्वभाव सुद्धा असाच आहे, भरपूर परीक्षा घेतो, संसार असो परमार्थ असो भरपूर परीक्षा घेतो, पण शेवटी फळ एवढं गोड देतो ना, ते फळ चाकता चाकता स्वर्गातून वैकुंठात, कधी नरकात नाही म्हणणार बरं का, स्वर्गातून वैकुंठात प्रवेश आणि वैकुंठावरून भगवंताच्या चरणाशी प्रवेश, एवढा मोठी जी लीला आणि एवढा मोठा रस्ता क्रॉस करतो आपण. कशामुळे? फक्त अगोदर थोडा त्रास नंतर सुख. कारण तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. जगदेवा ऐक ना, अरे 10 रुपये खर्चल्याने जर 100 रुपये प्राप्त होत असतील तर कोण खर्चणार नाही? थोड्या दुःखानंतर जर असंख्य जीवनाचा तुझ्या परमार्थाची गोडी जर आम्हाला घेता येत असेल तर त्या गर्भवासाच्या दुःखामधून सुद्धा मी सहज बाहेर पडू. फक्त ते गोड फळ घेण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. ती ज्ञानाई. कोणती ज्ञानाई? जिनं फक्त रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवावा आणि त्या रेड्यानं मुखातून वेद म्हणावे. ऐका, याला ज्ञानाई म्हणतात. ही संतातील आई आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ही ज्ञानाई आहे. आणि तिसरं उदाहरण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या जिजाईची या काळाला गरज आहे. आज विचार जर केला तर फार क्रूर गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडतायत, ज्याचा विचार सुद्धा केला नाही अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत. एक बोलू का? सोडीला संसार सांगते बर का, विषयाला सोडून नाही बोलणार, जिजाई सांगायची मला तुम्हाला. देवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला गड ताब्यात घेतला होता आणि त्या पहिल्या गडाला तोरण बांधलं होतं. अगोदर त्या गडाचं नाव तोरणागड होतं बरं का, प्रचंड गड त्या गडाचं नाव होतं. आणि त्या गडाला जेव्हा तोरण बांधलं तेव्हा त्याला घोषित केलं की हा आपल्या स्वराज्याचा तोरणा. म्हणून एका ठिकाणी फार गोड सांगितलंय, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला शिवबान तोरण बांधलं तोरण्याला, शिवबान तोरण बांधलं तोरण्याला, शिवबान बांधिलं तोरण करण्याला, माझ्या शिवबान बांधिलं तोरण करण्याला. शहाजीचा बाळ काळाचा काळ, जिजाऊचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, हो शिवनेरीवर जन्मला, शिवबान तोरण बांधलं तोरण्याला, शिवबान तोरण बांधलं तोरण्याला, शिवबान तोरण बांधिलं तोरण्याला, माझ्या राजानं तोरण बांधिलं तोरण्याला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणाला तोरण बांधलं आणि जसं तोरण बांधलं तशी ही बातमी, ही खबर विजापुरामध्ये पोहोचली. एक बोलू का? ऐका ना, एका गोष्टीची एवढी शोकांतिका वाटते बाबा. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहित आहेत, त्यांचं सगळं जीवन चरित्र आपल्याला माहित आहे, पण शोकांतिका वाटते. अरे बाबांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा स्वराज्य रचत होते तेव्हा त्रास भोगणारे शहाजी महाराज नेमके गेले कुठे? कुठे गेले?
बाप का लक्षात राहत नाही माणसांच्या? बाप जीवनामध्ये फार महत्वाचा आहे गड्यांनो. ऐका, ज्याच्या जीवनामध्ये बाप नाही ना त्याच्या जीवनातला पाठिंबा विसरलाय. ज्याच्या जीवनात बाप नाही त्याच्या जीवनात पाठिंबा नाहीये, त्याचं जीवन पोरकं आहे. ऐका, एक वेळ आई जर नसेल ना तर चुलती असेल, ती चुलती आईची माया लावू शकते बरं का. ऐका हा, चुलती आईची माया लावू शकते, मावशी आईची माया लावू शकते, आत्या कदाचित आईची माया लावू शकते, बहीण आईची माया लावू शकते, आजी आईची माया लावू शकते. पण जीवनातला बाप जर निघून गेला ना तर बापाची उणीव भरून काढणारं पात्र आणखीन या जगामध्ये दुसरं निर्माण झालेलं नाही गड्या. ते छत्रपती शहाजी महाराज आपण विसरून जातो. कारण जेव्हा तोरणागड हासिल केला, तोरणागड जिंकून घेतला, तेव्हा खबर विजापुरामध्ये पोहोचली. आणि खबर विजापुरामध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या बादशहाची त्यांना राग आला. आणि राग आल्याच्या नंतर त्या बादशहानं अफजल खानाच्या सोबतीनं छत्रपती शहाजी महाराजांना कैद केलं. आणि जेव्हा ही खबर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली ना मायबाप, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांकडे गेले आणि हातामध्ये राजमुद्रा आहे आणि राजमुद्रा हातामध्ये घेतली आणि आऊसाहेबांकडे गेले. आऊसाहेबांना म्हणू लागले, आऊसाहेब ही राजमुद्रा मला पाहिजे नाही. का पाहिजे नाही शिवबा? आतापर्यंत घेतलेला हा जो तोरणागड आहे, आपण हा तोरणागड देऊन टाकू. का द्यायचा? कारण एकच आहे, माझ्या होणाऱ्या आबासाहेबांना दुःख हे मी पाहू शकत नाही. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. आऊसाहेब म्हणतात, राजा बाळ शिवबा, एका डोळ्यातलं पाणी सुखाचं आहे आणि एका डोळ्यातलं पाणी दुःखाचं आहे बरं का. एका डोळ्यातलं पाणी सुखाचं याच्यासाठी आहे की तुझ्या अंतःकरणात तुझ्या आबासाहेबांविषयीचं प्रेम जे ओसंडून वाहतंय ना, हे सुख आहे. पण एका डोळ्यात दुःख याचं आहे की तुझ्या आऊसाहेबांनी आणि मी पाहिलेलं स्वप्न तू पूर्ण करणार नाही, याचं दुःख सुद्धा होतंय. आऊसाहेब, अहो विसरताय का तुम्ही? आपल्या आबासाहेबांची दिंड काढलेली आहे. तेव्हा आऊसाहेबांनी सांगितलं, शिवबा ऐक, आबासाहेबांनी सांगितलेलं तुझ्या की जिजा कुंकूपासून तयार राहा, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हे स्वराज्य घडवण्याची शिक्षा दे. मुलाला तर नाहीच म्हणणार, पण कोणालाच म्हणण्याची ताकद नाही की मी माझं कुंकू पुसायला तयार आहे. पण त्या जिजाबाई म्हणाल्या की या समाजासाठी सोडीला संसार, मी माझा संसार पणाला लावते, तू पुढे हो. कोणासाठी? या फक्त आणि फक्त या समाजासाठी. सांगितली मी तुम्हाला, ज्ञानाई सांगितली, कृष्णाई सांगितली आणि जिजाई सुद्धा सांगितली. आता मात्र तो साधक विचारू लागतो, जगद्गुरु तुकोबा म्हणे, ठीक आहे हा, संसार सोडू आम्ही, पण संसार नेमका सोडायचा कसा हो? संसार सोडण्याची सोपी पद्धत ऐका. संसार कधी देह